नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान या विषयाचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. विज्ञान या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ते आपल्याला विचारले. 4 पर्याय दिले. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जठर, स्वादुपिंड, यकृत किंवा थायरॉइड. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पाठीतील मणक्यांची संख्या किती असते असं विचारले. 4 पर्याय दिले. 33, 32, 30 किंवा 35. काय असेल याचं योग्य उत्तर? तर पाठीतील मणक्यांची संख्या 33 असते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रौढ व्यक्तीमध्ये 206 अस्थी असतात. अस्थींचा अभ्यासशास्त्राला ऑस्टिओलॉजी म्हणतात. चूक आहे किंवा बरोबर ते आपल्याला सांगायचे. अशा प्रकारचे प्रश्न टी परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पर्याय 1 आहे अ बरोबर, ब चूक, अचूक, ब बरोबर, दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक. काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अस्थिपासून काय बनलेलं असतं आपल्याला सांगायचे. अस्थि कशापासून बनलेले असतात आपल्याला सांगायचे. कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस किंवा पोटॅशियम. या 4 पर्यायापैकी कशापासून अस्थि बनलेले असतात. अ ब क, ब क ड, अ ब किंवा अ क. काय असेल? अस्थि कशापासून बनलेले असतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम आणि फॉस्फरसपासून अस्थि बनलेले असतात. अ आणि क हे याचं योग्य उत्तर आहे. अ आणि क हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आपल्या शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन अस्थीचे असते. 8%, 18%, 15% किंवा 11%. तर याचं योग्य उत्तर आहे 18% हे याचं योग्य उत्तर आहे. आपल्या शरीराच्या 18% वजन हे अस्थीचे असते. पुढचा प्रश्न. आपले हात व पाय यामध्ये प्रत्येकी किती अस्थी असतात हे असा प्रश्न आहे. 30, 32, 33 किंवा 20. हात आणि पायामध्ये विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 30. हात आणि पायामध्ये किती अस्थी असतात. तर 30 अस्थी असतात. हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी अस्थींचा प्रकार कोणता नाही असं विचारलेलं आहे. काय प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी अस्थीचा प्रकार कोणता नाही असं विचारले. टिबिया, फिबुला, ह्युमेरस किंवा मोलार्स. काय असेल याचं योग्य उत्तर? तर मोलार्स हा अस्थीचा प्रकार नाही, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सत्य विधान ओळखायचे आपल्याला. स्टेप्स हे आपल्या शरीरातील सर्वात लहान अस्थी आहे. मॅडिबल हे आपल्या शरीरातील सर्वात मजबूत अस्थी आहे. फिमर हे आपल्या शरीरातील सर्वात लांब अस्थी आहे आणि बरगड्या 24 अस्थीपासून बनलेल्या असतात. सत्य विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे 4ही जे पर्याय आपल्याला दिले आहेत. स्टेप्स हे आपल्या शरीरातील सर्वात लहान अस्थी आहे. मॅडिबल हे आपल्या शरीरातील सर्वात मजबूत अस्थी आहे. फिमर हे आपल्या शरीरातील सर्वात लांब अस्थी आहे आणि बरगड्या 24 अस्थीपासून बनलेल्या आहेत. म्हणजे हे 4ही पर्याय काय आहेत? बरोबर आहेत. हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. असत्य विधान ओळखायचे आपल्याला. आपल्या कवटीत 22 अस्थी असतात. आपल्या चेहऱ्यामध्ये 14 अस्थी असतात. पाठीच्या हाडाला स्कॅप्युला म्हणतात. मॅडिबल 750 ते 800 किलोग्रामपर्यंतचे वजन सहन करू शकते. असत्य विधान ओळखायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे यापैकी एकही असत्य विधान नाही. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. उकळीचा सांधा कोठे आढळतो. खांदा, मणके, मान किंवा गुडघा. उकळीचा सांधा कोठे आढळतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर उकळीचा सांधा हा खांद्यामध्ये आढळतो. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. कोणत्या सांध्यातील दोन्ही हाडे एका दिशेला अंतर्वक्र तर दुसऱ्या दिशेला बहिर्वक्र असतात. उकळीचा सांधा, सॅडल सांधा, बिजागरीचा सांधा किंवा सरकता सांधा. कोणत्या सांध्यातील दोन्ही हाडे एका दिशेला अंतर्वक्र तर दुसऱ्या दिशेला बहिर्वक्र असतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सॅडल सांधा हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्या शरीरात साधारणपणे किती स्नायू असतात. 272, 300, 400 किंवा 206. आपल्या शरीरामध्ये स्नायू किती असतात ते आपल्याला सांगायचे. तर याचं योग्य उत्तर आहे 400. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुरुषांच्या शरीराच्या वजनाच्या किती टक्के वजन स्नायूचे असते. 20%, 30%, 35% किंवा 40%. तर पुरुषाच्या शरीराच्या वजनाच्या 40% वजन, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे वजन काय असते. स्नायूचे असते. हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये मृदू स्नायू आढळतात. जठर, आतडे, रक्तवाहिन्या किंवा अन्ननलिका. अ ब क, ड, अ ब किंवा वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रत्येक
मृदुस्नायू ह्या जठरामध्ये, आतडे, रक्तवाहिनी किंवा अन्ननलिकामध्ये या सर्वांमध्ये आढळतात, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्नायूमध्ये आकुंचन आणि प्रसरणात कारणीभूत असलेली प्रथिने कोणती आहेत असं विचारलेलं आहे. मायोसिन, ॲक्टिन, पेप्सिन किंवा ट्रिप्सिन. अ ब क, बकळ, अ ब किंवा वरील सर्व. स्नायूमध्ये आकुंचन आणि प्रसरणात कारणीभूत असलेली प्रथिनांची नावं आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ आणि ब, म्हणजे मायोसिन आणि ॲक्टिन हे याचं योग्य उत्तर आहे. अ आणि ब, मायोसिन आणि ॲक्टिन, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आपल्या शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोठे असतो? मांडीत, हातात, अन्ननलिकेत किंवा पाठीत. स्नायू सगळ्यात मोठा कोठे असतो? तर मांडीत. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आपल्या शरीरातील सर्वात लहान स्नायू कोणता? स्टॅपिडस, श्वासपटल किंवा परितालिका. काय असेल याचं योग्य उत्तर? तर स्टॅपिडस आपल्या शरीरातील सर्वात लहान स्नायू कोणता आहे? स्टॅपिडस हा आपल्या शरीरातील सर्वात लहान स्नायू आहे. आमच्या क्लासची माहिती हवी असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. या नंबरवर संपर्क करून तुम्ही आमचे क्लाससुद्धा जॉईन करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न काय. आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू कोणता? जठर, स्टेप्स, आतड्यातील परिहृदय स्नायू. काय आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचे परिहृदय स्नायू, पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आपल्या शरीरातील सर्वात लहान अंतःस्रावी ग्रंथी कोणती? पियुषिका, स्वादुपिंड, थायरॉइड किंवा यकृत. सर्वात लहान अंतःस्रावी ग्रंथी कोणती आपल्याला सांगायचे? तर याचे पियुषिका हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, थायरॉइड ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक स्रवते आणि थायरॉक्सिनच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो. हे चूक आहे का बरोबर ते आपल्याला सांगायचे. दोन्ही चूक आहेत का? दोन्ही बरोबर आहेत का? अ चूक आहे, ब बरोबर आहे, अ बरोबर आहे, ब चूक आहे. तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचे. तर हे दोन्ही बरोबर आहेत. थायरॉइड ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक स्रवते आणि थायरॉक्सिनच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो. हे दोन्ही प्रश्न परीक्षेला विचारलेले होते. चला पाहूया पुढचा प्रश्न, स्वादुपिंड ग्रंथीतून स्रवणारी संप्रेरके कोणती? इन्सुलिन, सोमॅटोट्रोपिन, ग्लुकॅगॉन आणि स्वादुरस. अ ब क, ब क ड, अ ब किंवा वरील सर्व. काय असेल याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर इन्सुलिन, सोमॅटोट्रोपिन आणि ग्लुकॅगॉन हे तिन्ही स्वादुपिंड ग्रंथीतून स्रवणारी संप्रेरके आहेत. चला पाहूया पुढचा प्रश्न, अधिवृक्क ग्रंथी शरीरात किती असतात? 1, 2, 3 किंवा 4. अधिवृक्क ग्रंथी सांगायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे 2. आपल्याला माहीत आहे 2 आहेत. पुढचा प्रश्न, वृषण ग्रंथीतून कोणती संप्रेरके तयार होतात? इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, ॲड्रोजन किंवा वरील सर्व. वृषण ग्रंथीतून कोणती संप्रेरके तयार होतात ते आपल्याला सांगायचे. तर यामध्ये टेस्टोस्टेरॉन आणि ॲड्रोजन हे 2 संप्रेरके वृषण ग्रंथीतून तयार होतात. हा सुद्धा प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या संप्रेरकामुळे डिंबाचे रूपांतर प्रौढ बेडकामध्ये होते? इन्सुलिन, थायरॉइड, अल्फा किंवा बीट. काय असेल याचं योग्य उत्तर? तर थायरॉइड हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, अंडज ग्रंथीतून कोणते संप्रेरके स्रवतात? इन्सुलिन, टेस्टोस्टेरॉन, ॲड्रोजन किंवा प्रोजेस्टेरॉन. अंडज ग्रंथीतून कोणती संप्रेरके स्रवतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे इन्सुलिन आणि प्रोजेस्टेस्टेरॉन, म्हणजे याचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक सी, अ आणि ड हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.